राम राम. मी गोविंद रामकिशन कोळ, राहणार माहेर, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. 2018 साली माझं मंडळ कृषी अधिकारी म्हणून सिलेक्शन झालं. त्याचवेळी जॉईनिंग आली 2018ला. जालना जिल्ह्यामध्ये 5 वर्ष पहिली सेवा मिळाली. नंतर आता 2 वर्षापासून छत्रपती संभाजीनगरला जिल्ह्याच्या ऑफिसला कृषी अधिकारी म्हणून काम करतोय. काय असतं मुळामध्ये, पहिल्यांदा आपल्याला आपण कुठल्या तरी प्रत्येक एक टप्पा पार करत जाणं महत्वाचं आहे. आणि हा टप्पा पार करत असताना आणि तो मार्ग हे भेटणं महत्वाचं आहे. आम्ही पण म्हणजे एकदम बिकट परिस्थितीतून पुढे आलोय. मग तुमच्या त्या बुद्धीला किंवा तुमच्या त्या ज्ञानाला या गोष्टीचा जर सपोर्ट जर भेटला, तो जर प्लॅटफॉर्म आपल्याला व्यवस्थित भेटला तर आपल्याला नक्कीच यश मिळतं. मग ते तुमच्या नोकरीमध्ये असो, तुमच्या व्यवसायामध्ये असो किंवा पुढील अजून तुमचं म्हणजे कुठलाही व्यवसाय असो, याच्यामध्ये आता आपल्याला पुढे जाण्यासाठी या गोष्टीची गरज आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षेचं हे जे माध्यम आहे, हे माध्यम प्रवाहामध्ये आपण राहावं आणि आपण त्यातून घडावे. आपल्या ग्रामीण भागातला सगळ्यात लहानात लहान घटकापर्यंत या गोष्टीची जाणीव निर्माण व्हावी की नाही, आपणही केलं तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो, आपणही आपल्या पायावर उभं राहू शकतो. तर हे स्पर्धा परीक्षेचा हा प्लॅटफॉर्म आहे. आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये हे इथं सरांनी ही संधी आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना दिली, तर त्यासाठी मी सरांचं माझ्यातर्फे कौतुक करतो आणि मनापासून अभिनंदन करतो. म्हणजे आता ती परिस्थिती राहिली नाही. आमच्या काळी पायी जावं लागायचं 5-5 किलोमीटर शेजारी. आम्ही माहेरून देऊळगावला चालत गेलो. आता तशी परिस्थिती नाही. लहानपणापासूनच मुलांना व्हॅन आहेत, शाळा आहेत. पण तिथून पुढे काय, म्हणजे तुम्ही 12वी पर्यंत मुलांना ही जाणीव करून द्यायची की नाही बाबा, हे शिक्षण हे तुझ्यासाठी आहे आणि तू कर. मग एकदा 12वी पास आउट झाल्यावर मुलांच्या लक्षात येतं की नाही, आपण हे करणं गरजेचं आहे. तोपर्यंत मग आपण त्यांना काय म्हणून बळजबरी किंवा फोर्सफुली पाठवणं हे गरजेचं आहे. पण तुम्ही जर त्याला अलीकडे जर खेचून घेतलं, नाही बाबा आता 500 रुपये मजुरीचं नाही, चल तू सोयाबीन कापायला, किंवा नंतर बरेच कामं चालू आहेत, चल इकडं काय काय पडलंय शिक्षणामध्ये, तर हे करू नका कृपया बघा. कारण काय होतं याच्यामध्ये, आपण त्याचं पुढचं आयुष्य आपण मुलापासून हिरावून घेतोय. आपल्याला आत्ताची ती मजुरी चांगली वाटते किंवा आत्ताचा तो आलेला पैसा आपल्या कुटुंबाला हातभार लावतो, ती गोष्ट आहे. परंतु भविष्यामध्ये आपण याचपासून त्या मुलाचं नुकसान करतोय हे लक्षात ठेवा. कारण आपला काळ वेगळा होता, आमचा काळ वेगळा, आणि इथून पुढच्या पिढीचा दर 10 वर्षांनी एक टप्पा येतो की जो तुम्हाला आपल्यापेक्षा येणाऱ्या पिढीला जगण्यासाठी खूप काही स्ट्रगल करावं लागतं. त्याला त्या परिस्थितीनुसार जुळून घेण्यासाठी त्याला